नमस्कार मंडळी, मी पूनम तुमच्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल मस्त अशी एक होममेड मिठाईची रेसिपी बघणार आहोत। अगदी मोजक्या 2 ते 3 साहित्यामध्ये ही मिठाईची रेसिपी बनवून तयार होते। त्यामुळे तुम्ही जरूर बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला तर मग इथे जास्त वेळ न वाया घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे। तर इथे मी हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि दूध सुरुवातीला व्यवस्थित छान असं गरम करून घेतलेलं आहे। बघू शकताय तुम्ही इथं आपल्याला इथं फुल फॅट दुधाचा वापर करायचा आहे, त्यामुळे आपली मिठाई अगदी मस्त तयार होते। तर पहिल्यांदा दूध अगदी व्यवस्थित छान असं गरम करून घेतलेलं आहे। तर इथे दुधाला अगदी व्यवस्थित छान वाफ काढून घेतली। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकून घ्यायचे आहे, पण आपण गरम दुधामध्ये जर मिल्क पावडर टाकली तर त्याच्या गुठळ्या होतात, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, इथे साखर घ्यायची आहे। साखर सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये आवडीप्रमाणे टाकून घ्यायचे। इथे मी 1 कप साखर घेतलेले, त्याचबरोबर 1 छोटा कप इथे मिल्क पावडर घेतलेले। साखर आणि मिल्क पावडर मिक्स करून आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचं। तर इथे आता आपल्याला साखर आणि मिल्क पावडर टाकून घ्यायचे। त्याच्या आधी आपल्याला साखरेमध्ये मिल्क पावडर अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यामुळे मिल्क पावडरच्या दुधामध्ये गुठळ्या होणार नाहीत। तर इथे व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे। तर एका आपल्याला पळीने हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका हातात आपल्याला हे घेऊन टाकायचं आहे। तर इथे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने साखर आणि मिल्क पावडर टाकून घेतली। आता आपल्याला हे कंटिन्यू छान असं 2 ते 3 मिनिटं मिक्स करून घ्यायचं आहे। थोड्याफार जर गुठळ्या झाल्या असेल तर त्या गुठळ्या मोडून आपल्याला हे दुधामध्ये अगदी व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अगदी व्यवस्थित छान असे मिक्स करून आपल्याला अगदी स्लो फ्लेमवरती 10 ते 15 मिनिटं हे असंच मस्त आटून द्यायचं आहे। तर इथे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने दूध मिल्क पावडर आहे ती दुधामध्ये अगदी व्यवस्थित छान अशी मिक्स झालेली आहे। तर इथे दुधामध्ये व्यवस्थित छान अशी मिल्क पावडर आणि साखर विरघळली गेलेली आहे। आता आपल्याला हे कंटिन्यू छान असं मिक्स करत राहायचं आहे। सुरुवातीचे एक 10 ते 15 मिनिटं अगदी हाय फ्लेमवरती आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। गॅसची फ्लेम इथे आपल्याला अगदी स्लो ठेवायची आहे। हाय फ्लेमवरती आपल्याला अजिबात करायचं नाही आहे, नाहीतर हे खाली करपू शकतं। तर व्यवस्थित असं स्लो फ्लेमवरती सुरुवातीचे एक 10 ते 15 मिनिटं हे मिक्स करत राहायचं आहे। आणि बाजूला जी साई येते किंवा जी बाजूला मलाई येते कढईला, ते आपल्याला ह्याच्यामध्ये काढून मिक्स करायचे आहे। तर इथे बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित छान असे हे 10 ते 15 मिनिटात आपण मिक्स करून घेऊया। तर इथे बघू शकताय 15 मिनिटं अगदी व्यवस्थित छान असे मिक्स करून घेतलं। तर इथे थोडंफार आता हे घट्ट होत आलेलं आहे। फक्त आपल्याला इथं काय करायचं आहे, इथे मी अशा पद्धतीने जशी खोलगट कढई घेतलेली आहे तशी खोलगट कढई घ्यायची आहे। त्यामुळे काय होतं, या कढईमधून जी हवा आहे ती बाहेर पडली जाते आणि आपलं दूध आहे ते वर उतू जाण्याची भीती नसते। तर इथं अशा पद्धतीने बघू शकताय तुम्ही 15 मिनिटं हे दूध व्यवस्थित आटवून घेतल्यानंतर अशा पद्धतीनं छान असा कलर आलेला आहे। आता आपल्याला परत एक 15 मिनिटं हे व्यवस्थित छान असं आटवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकताय परत एक 15 मिनिटं व्यवस्थित असे आटवून घेतल्यानंतर छान असा याचा मस्त कलर बदललेला आहे आणि हे थोडंसं घट्टसर सुद्धा झालेलं आहे। अगदी मस्त मलाईदार असं आपलं हे बॅटर इथं तयार झालेलं आहे। आता ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये 1 कप डेसिकेटेड कोकोनट टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी मोठा 1 कप डेसिकेटेड कोकोनट टाकून घेतलेला आहे। व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। डेसिकेटेड कोकोनट टाकल्यानंतर हे थोडंफार घट्ट येतं। व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचे। ह्याच्यामध्ये जर थोड्याफार गुठळ्या असतील डेसिकेटेड कोकोनटच्या तर त्या व्यवस्थित छान अशा मोडून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला परत एक 10 मिनिटं व्यवस्थित घट्ट येईपर्यंत मस्त असं मिक्स करत राहायचं आहे। तर इथे डेसिकेटेड कोकोनट टाकल्यानंतर व्यवस्थित छान असं 5 मिनिटं मिक्स करून घेतलं। हे आता मस्त असं घट्ट होत आलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकून घ्यायची आहे, त्याचबरोबर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत। ड्रायफ्रूटमध्ये मी इथे थोडासा पिस्त्याचे काप करून टाकलेले आहेत। व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकताय पिस्त्याचे काप आणि वेलची पावडर टाकल्यानंतर छान मिक्स करून घेतलं। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे आणि तूप टाकल्यानंतर परत आपल्याला हे कंटिन्यू छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्णपणे घट्ट गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे। ह्याच्यामध्ये थोडासा वेळ जातो, पण मिठाई अगदी मस्त तयार होते। अगदी होममेड घरच्या घरी फ्रेश मिठाई तयार होते। तर इथे व्यवस्थित छान असं मिक्स करून आपल्याला घट्ट गोळा होईपर्यंत मस्त असं एक 10 ते 15 मिनिटं परत हे कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे। तर परत एक 15 मिनिटं छान असं हे मिक्स करून घेतल्यानंतर
पूर्णपणे ह्याचा घट्ट गोळा तयार झालेला आहे आणि बर्फीसाठी आता आपलं हे बॅटर पूर्णपणे तयार आहे। तर इथे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे पूर्णपणे असं थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपण ह्याची बर्फी बनवून घेणार आहोत। तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे बर्फी बनवू शकता किंवा लाडूसुद्धा बनवू शकता। तर इथे व्यवस्थित छान असे बॅटर तयार झाले। आता गॅस बंद करून हे थोडंसं थंड करून घेऊया। तर इथे हे आपलं बॅटर छान असं बर्फी आता बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। तर इथे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने मी एक प्लेट घेतलेलं आहे। प्लेटला थोडंसं खाली तूप लावून घेतलेलं आहे। तर ही बर्फी मी थोडंसं 2 कलरमध्ये बनवणार आहे, त्यामुळे त्याला काय होतं मार्केटसारखा लुक येतो आणि खायला पण थोडीशी छान वाटते। तर इथे अशा पद्धतीने मी थोडंसं बॅटर पहिल्यांदा ह्याच्यामध्ये काढून घेतलं। बॅटर आपल्याला अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे। आपल्याला बर्फी जेवढी जाड किंवा थोडीशी पातळ हवी असेल त्या पद्धतीने आपल्याला हे बॅटर आहे ते सेट करून घ्यायचं आहे। तर इथे अशा पद्धतीने मी ह्या प्लेटमध्ये स्क्वेअर शेपमध्ये हे छान अशी बर्फी सेट करून घेणार आहे। तर इथे पहिल्यांदा व्हाईट जे बॅटर होतं ते काढून घेतलं आणि ते अशा पद्धतीने प्लेटमध्ये सेट करून घेत आहे छान असं। आणि ह्याच्यावरती आपल्याला परत दुसरं बॅटर आहे ते त्याच्यामध्ये कलर ॲड करून ते टाकून घ्यायचं आहे। तर इथे हे राहिलेलं जे बॅटर आहे त्याच्यामध्ये मी थोडासा कलर ॲड करणार आहे। तर इथे मी पिंक कलर वापरलेला आहे। इथे कलर वापरणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकता किंवा तुम्ही नॉर्मल बॅटरपासून सुद्धा बर्फी बनवू शकता। तर हे व्यवस्थित असं मिक्स करून तर कलर टाकल्यानंतर बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने आपलं बॅटर झालेलं आहे। आता आपण जे आधी व्हाईट कलरचं बॅटर टाकून घेतलेलं आहे त्याच्यावरतीच आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित छान असं हे ह्याच्यामध्ये आपल्याला सेट करून घ्यायचं आहे। तर बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने मी त्याच्यावरतीच हे बॅटर टाकून घेतलेलं आहे। सगळ्या साईडला व्यवस्थित पसरवून छान असं हे आपल्याला सेट करून घ्यायचं आहे, म्हणजे आता आपली ही 2 कलरमध्ये आपली ही मिठाई बनवून तयार होते। अशा पद्धतीने बनवल्यामुळे काय होतं मार्केटसारखा लुक येतो बर्फीला आणि छान अशी एकदम खायला सुद्धा मस्त वाटते। तर अशा पद्धतीने आता ही बर्फी व्यवस्थित छान सगळ्या साईडनं आपल्याला शेप देऊन छान अशी सेट करून घ्यायची आहे। तर इथे ह्या बर्फीला छान असा शेप दिल्यानंतर आता ह्याच्यावरती थोडेसे मी पिस्त्याचे काप टाकून घेते। पिस्त्याचे काप टाकल्यामुळे काय होतं बर्फी दिसायला सुद्धा खूप छान दिसते आणि खाताना सुद्धा खूप छान टेस्ट येते। तर व्यवस्थित पिस्त्याचे काप टाकून ते व्यवस्थित आपल्याला स्पॅच्युलाने असे थोडेसे दाबून घ्यायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित बसले जातात। आता आपल्याला ही बर्फी छान अशी रूम टेम्परेचरवरती अर्धा तास तरी सेट करून घ्यायची आहे। तर एक अर्ध्या तासानंतर बघू शकते आपली बर्फी अगदी व्यवस्थित छान अशी सेट झालेली आहे। इथं आता आपल्याला आवडते त्या शेपमध्ये बर्फी कट करून घ्यायची आहे। तर इथं रक्षाबंधन स्पेशल आज आपण ही बर्फीची रेसिपी बघितली। बाहेरच्या भेसळयुक्त मिठाई खाण्यापेक्षा घरच्या घरी अगदी मोजक्या 2 ते 3 साहित्यामध्ये ही बर्फी नक्की बनवा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर। तो पूनम रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर करा। नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।